झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अभियंता मोहन कांबळे यांच्या डोक्यावर नगरसेवकांनी घाण पाणी ओतलं। एकीकडे पाणी टंचाईने लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, तर दुसरीकडे सोलापुरात पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। पण सोलापूर महापालिकेला या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। त्यामुळेच भाजप शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी अभियंत्याच्या डोक्यावर घाण पाणी ओतून राग व्यक्त केला। कार्यालयातल्या खुर्च्यांचीही नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। पाणी ही जीवनावश्यक वस्तू असून या पाण्याचा अपयोग केल्यामुळे त्यांच्यावर जीवनावश्यक कायद्यानुसार कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो। व जे निष्क्रिय अधिकारी ज्यांच्यामुळे सोलापुरात आज पाणी टंचाई आहे असं असताना देखील पाणी वाया जात आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांना बडतर्फ केल्याशिवाय शिवसेना भाजप गप्प बसणार नाही एवढाच इशारा या प्रसंगी आम्ही देतो। प्रथमतः आयुक्तांना उपमहापौर महापौरांना विनंती केली की तुम्ही या पाणी बघायला या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारा आणि त्यांना वेळ पडल्यास कारवाई करायचे प्रयत्न करा असं म्हणून सांगितल्यानंतर महापौरांचं उत्तर मी बघते कोणाकडे आहे, कोणाच्या डिपार्टमेंटकडे आहे असं उत्तर त्यांच्याकडे आलं। पीएचची तर अक्षरशः फोन बंद करून ठेवलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।